ती नेहमीप्रमाणे विद्यालयात जात होती. चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यामध्ये भीती होती. कारण काही दिवसापासून तिच्या आयुष्यात काहीतरी चुकीचं घडत होतं. सुरुवातीला तिला वाटलं की हे सगळं दुर्लक्ष केलं तर थांबेल, पण तसं झालं नाही. रोज कोणीतरी तिचा पाठलाग करत होता. तिच्या मोबाईलवर ओळखीच्या क्रमांकावरून संदेश येत होते. "मी तुला बघतोय, तू कुठेही गेलीस तरी मी तुझ्या मागे आहे." हे वाचून तिचं मन घाबरून जायचं. पण ती कोणालाही सांगायला तयार नव्हती, कारण तिला वाटायचं घरच्यांना काळजी वाटेल आणि कदाचित तेच तिच्यावर बंधन आणतील. एक दिवस तिच्या सहनशक्तीचा अंत झाला, जेव्हा तो माणूस तिच्या अगदी जवळ आला आणि हसत म्हणाला, "तू कितीही पळालीस तरी सुटणार नाहीस." त्या क्षणी तिच्या अंगात भीतीपेक्षा राग जास्त आला. ती थरथरत घरी आली, पण त्या रात्री तिने एक मोठा निर्णय घेतला. आता पुरे झालं. दुसऱ्या दिवशी ती सरळ पोलीस ठाण्यात गेली. सुरुवातीला तिला भीती वाटत होती की लोक काय म्हणतील, पण तिने सगळं ध्येय एकवटलं आणि सगळं खरं सांगितलं. पोलिसांनी तिचं बोलणं ऐकलं आणि तिला साथ दिली. चौकशी सुरू झाली. काही दिवसांनी तो माणूस पकडला गेला. तेव्हा सगळ्यांसमोर त्याचं खरं रूप बाहेर आलं. तो फक्त तिचाच नाही, तर अजून काही मुलींना त्रास देत होता. तिच्या एका पावलामुळे अनेक मुली सुरक्षित झाल्या. पण एक गोष्ट इथे संपत नाही. खरी गोष्ट तेव्हा सुरू होत झाली, जेव्हा समाजाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. "तू आधी का नाही बोललीस? तूच काहीतरी केलं असेल." हे ऐकून ती पुन्हा तुटली. पण यावेळी ती शांत बसली नाही. तिने ठामपणे उत्तर दिलं, "चूक माझी नाही आहे आणि मी गप्प बसणार नाही." तिच्या या एका वाक्याने अनेक लोकांची विचारसरणी बदलायला सुरुवात झाली. तिच्या विद्यालयात कार्यक्रम झाले. मुलींना स्वतःचा बचाव कसं करायचा हे शिकवलं जाऊ लागलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी ऐकायला शिकायला सुरुवात केली. काही महिन्यानंतर तीच मुलगी व्यासपीठावर उभी राहून इतर मुलींना सांगत होती, "भीतीत जगू नका, आवाज उठवा, कारण तुमचा आवाज फक्त तुमच्यासाठी नाही, तर इतरांसाठी आशा बनतो." तिच्या डोळ्यामध्ये आता भीती नव्हती, आत्मविश्वास होता. ती कधी एक साधी मुलगी होती, पण आज ती अनेकांसाठी प्रेरणा बनली होती. कारण तिने ठरवलं होतं की शांत बसणार नाही. आणि खरंच तिच्या त्या एका निर्णयाने तिचं आयुष्य बदललं आणि इतरांचंही. त्या दिवसानंतर तिचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. काही जण तिचं कौतुक करत होते, तर काही जण अजूनही कुजबूज करत होते. पण आता तिला त्या गोष्टीचा फरक पडत नव्हता, कारण तिने स्वतःसाठी उभं राहायला शिकलेलं होतं. तिच्या घरच्यांनाही सुरुवातीला धक्का बसला होता, पण जेव्हा त्यांना पूर्ण सत्य कळलं, तेव्हा ती तिच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. तिच्या आईने तिचा हात धरून फक्त एकच वाक्य म्हटलं, "तू उशिरा का होईना पण बरोबर केलंस." आणि ते ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण तिला हाच आधार हवा होता. हळूहळू तिची गोष्ट आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचली. काही मुलींनी तिच्याशी संपर्क साधला आणि त्यांनीही त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी सांगितल्या. त्या सगळ्या कथा ऐकून तिला जाणवलं की समस्या फक्त तिची नाही आहे. अनेक मुली अशाच भीतीत जगत आहेत. तेव्हा तिने ठरवलं की फक्त त्या स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठीही काहीतरी करायचं. तिने आपल्या महाविद्यालयात आणि परिसरात मुलीसाठी जागृती मोहीम सुरू केली. स्वतः प्रत्येक कार्यक्रमात उभी राहून आपल्या अनुभवातून सगळ्यांना सांगायची. गप्प बसणं ही सर्वात मोठी चूक आहे. सुरुवातीला काही लोकांनी तिच्यावर टीका केली, पण जसं वेळ गेला तसं तसं तिचं काम लोकांना समजायला लागलं. एक दिवस तिच्याकडे एक छोटी मुलगी आली आणि म्हणाली, "ताई, तुमच्यामुळे मी आज घाबरले नाही." ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं, कारण तिला समजलं की तिचा संघर्ष वाया गेला नाही. काही महिन्यांनी तिला एका मोठ्या कार्यक्रमात बोलवण्यात आलं. तिथे तिने हजारो लोकांसमोर उभी राहिली आणि शांतपणे म्हणाली, "मी कधीच नायक नव्हते, पण परिस्थितीने मला मजबूत बनवलं. जर मी त्या दिवशी गप्प बसले असते, तर कदाचित अजून कितीतरी मुली त्रास सहन करत राहिल्या असत्या." तिच्या या शब्दांनी सगळीकडे शांतता पसरली आणि नंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. पण तिच्यासाठी सर्वात मोठं यश ते नव्हतं, तर तिच्या मनातली भीती पूर्णपणे संपली होती. आता ती प्रत्येक मुलीला एकच संदेश देत होती, स्वतःवर विश्वास ठेवा आणि अन्याय सहन करू नका. आणि खरंच तिच्या त्या एका पावलाने फक्त तिचंच नाही, तर अनेकांचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. काही काळानंतर तिचं काम आणखी वाढू लागलं. तिच्या नावाने छोटा गट तयार झाला, जिथे मुली मनमोकळेपणाने आपले अनुभव सांगू लागल्या आणि एकमेकींना आधार देऊ लागल्या. ती प्रत्येकाशी शांतपणे बोलायची, त्यांना धीर द्यायची आणि योग्य मार्ग दाखवायची. एकदा तिच्याकडे एक प्रकरण आलं,
ज्यात एका मुलीवर अन्याय झाला होता, पण ती इतकी घाबरलेली होती की तिला काहीच बोलायची हिंमत नव्हती. तेव्हा तिने तिचा हात धरून तिला स्वतःची गोष्ट सांगितली आणि म्हणाली, मी सुद्धा घाबरले होते, पण जेव्हा उभी राहिले तेव्हा सगळं बदललं. त्या मुलीने ध्येय एकवटलं आणि पुढे येण्याचा निर्णय घेतला. हळूहळू लोकांचा विश्वास वाढत गेला आणि तिच्या या प्रयत्नांना अधिक लोक साथ देऊ लागले. काही समाजसेवक तिच्याशी जोडले गेले आणि त्यांनी मिळून मुलींसाठी मदत केंद्र सुरू केलं, जिथे कोणतीही मुलगी येऊन आपली समस्या सांगू शकत होती आणि तिला योग्य मदत मिळत होती. तिच्या आईवडिलांना तिचा खूप अभिमान वाटत होता, कारण जी मुलगी कधी स्वतःच्या भीतीत अडकली होती, तीच आता इतरांसाठी आधार बनली होती. एक दिवस तिला तिच्या जुन्या आयुष्याची आठवण झाली आणि तिने स्वतःलाच विचारलं, जर मी त्या दिवशी गप्प बसले असते तर काय झालं असतं. आणि लगेच तिच्या डोळ्यासमोर अनेक चेहरे आले, ज्यांना आज तिच्यामुळे ध्येय मिळालं होतं. तेव्हा तिला जाणवलं की एक छोटा निर्णय किती मोठा बदल घडवू शकतो. आता ती जिथे जाईल तिथे लोक तिचं ऐकण्यासाठी थांबायची, कारण तिच्या शब्दांमध्ये फक्त एक गोष्ट नव्हती तर सत्य आणि अनुभव होता. ती नेहमी एकच सांगायची, भीती येणं चुकीचं नाही, पण त्या भीतीसमोर हार मानणं चुकीचं आहे. आणि तिच्या या विचारांनी अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणला. तिची गोष्ट अजून संपलेली नव्हती, कारण प्रत्येक नवीन दिवस तिच्यासाठी आणखी एखाद्या मुलीच्या आयुष्यात बदल घडवण्याची नवी संधी घेऊन येत होता. आणि ती त्या प्रत्येक संधीचा उपयोग करत होती, कारण तिला माहित होतं की तिचा आवाज आता फक्त तिचा राहिला नव्हता, तर तो अनेकांसाठी आशेचा किरण बनला होता. काळ पुढे सरकत होता, पण तिचं ध्येय अजून मोठं होत चाललं होतं. आता ती फक्त आपल्या परिसरात नाही तर इतर शहरांमध्ये जाऊन मुलींना मार्गदर्शन करू लागली होती. तिच्या बोलण्यात ताकद होती, कारण ती जे सांगत होती ते तिने स्वतः अनुभवलं होतं. एकदा एका कार्यक्रमानंतर एक आई तिच्याकडे आली आणि डोळ्यात पाणी येऊन म्हणाली, माझ्या मुलीने तुझी गोष्ट ऐकली आणि आज ती घाबरणं सोडून उभी राहिली. हे ऐकून तिच्या मनात एक वेगळी शांतता आली, कारण तिला समजलं की तिचा संघर्ष आता इतरांच्या आयुष्यात प्रकाश बनतोय. दरम्यान काही लोक अजूनही तिच्यावर टीका करत होते, तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते, पण यावेळी ती अजिबात ढासळली नाही, कारण तिला माहित होतं की सत्य तिच्या बाजूने आहे. तिने प्रत्येक अडचणीला सामोरे जात आपलं काम सुरू ठेवलं. हळूहळू तिच्या या प्रयत्नांना मोठ्या स्तरावर ओळख मिळू लागली आणि तिला एका मोठ्या व्यासपीठावर सन्मानित करण्यात आलं. पण तिने त्या सन्मानाकडे कधीच अहंकाराने पाहिलं नाही. ती नेहमी म्हणायची, हा सन्मान माझा नाही तर त्या प्रत्येक मुलीचा आहे जी भीतीवर मात करून पुढे आली. तिच्या या साधेपणामुळे लोक तिच्याशी अजून जास्त जोडले गेले. एक दिवस ती पुन्हा त्या रस्त्यावरून जात होती जिथून तिच्या भीतीची सुरुवात झाली होती, पण आज तिच्या पावलांमध्ये भीती नव्हती.